स्त्री पुरुष समानतेविषयी लेखनाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचे विश्व उभारणाऱ्या समाजसेविका तथा साहित्यिक ताराबाई शिंदे यांचे स्मारक त्यांच्याच भूमीत व्हावे आणि यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। बुलढाण्यात राजश्री शाहू फाउंडेशनने 17 फेब्रुवारीला आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमापूर्वी त्यांनी ताराबाई शिंदे यांच्या पुरातन वाड्याला भेट देऊन ताराबाईच्या नातलगांना स्मारकाबाबत आश्वस्त केले आहे। ताराबाई शिंदे यांनी त्या काळी बुलढाण्यासारख्या मागास समजल्या जाणाऱ्या छोट्या गावात राहून एवढे प्रखर व वास्तव विचार पुस्तकातून मांडले, याचे श्रेय त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे यांना जाते। ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते। त्यांनी आपल्या घरापासूनच समतेला सुरुवात केली। अशा थोर व्यक्तीचे स्मारक नेहमी समाज मनाला प्रेरणा देत असते। त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण दिशादर्शक ठरणारी आहे। पारंपरिक वारसाच्या वादातून मार्ग काढून ताराबाईंच्या स्मारकासाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। आज बुलढाणा शहरामध्ये ज्या ठिकाणी एक स्त्रीवादीचा, स्त्री समानतेचा, स्त्री पुरुष समानतेचा विचाराला ज्या ठिकाणी सुरुवात झाली होती त्या ठिकाणी मी आलोय। ताराबाई शिंदे यांचं घर, त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी मी आलोय। तर त्या काळामध्ये जेव्हा स्त्री व पुरुष समानतेबद्दल कुणीही बोलत नव्हतं तेव्हा ताराबाईंनी याच्यावर पुस्तके लिहिली, लोकांपर्यंत हा विषय जावा आणि तिथे एक समानता यावी अशा प्रकारची धडपड त्यांची असायची। आणि त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी सुद्धा त्यांना सहकार्य करून त्यांचं पुस्तक हे प्रकाशित केलं होतं। कारण शेवटी हा विचार आज ज्याबद्दल आपण बोलतो तो विचार लोकांपर्यंत जाणं तितकंच महत्त्वाचं असतं। इथं आल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला आम्ही अभिवादन केलं, त्यांचं घर आम्ही बघितलं। इथं सुप्रियाताईसुद्धा आल्या होत्या। त्यावेळेस जेव्हा ताई आल्या होत्या त्यांचंसुद्धा म्हणणं होतं की एवढी थोर व्यक्ती जर या ठिकाणी राहत असेल आणि पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी जर एका चांगल्या विचाराची सुरुवात झाली असेल तर इथं त्यांच्या बाबतीतलं म्युझियम व्हावं अशी इच्छा सुप्रियाताईंनी व्यक्त केली होती। सुप्रिया सुळे यांनी देखील या ठिकाणी पूर्वी भेट दिली होती। त्यांची देखील स्मारक निर्माण करण्याची मनापासून इच्छा आहे। राज्याचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे सुद्धा स्मारकासाठी आग्रही असून येणाऱ्या काळात ताराबाई शिंदे यांच्या स्मारकाचे निश्चितच निर्माण कार्य होईल असा आशावाद रोहित पवारांनी व्यक्त केला आहे। थोडंसं व्यक्तिगत चर्चा केल्यानंतर थोडं कळतं की ह्याच्यात काही त्यांच्या कुटुंबामध्ये पारंपरिक काही वाद आहेत, त्यामुळे ते प्रश्न आजपर्यंत सुटला नाही। पण मला विश्वास आहे की उद्याच्या काळामध्ये तो प्रश्न सुटेल। नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबसुद्धा याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत की आपल्या या बुलढाणा शहरामध्ये एक चांगली वास्तू आपल्याला निर्माण कशी करता येईल, ज्याच्याकडनं इथे येणाऱ्या लोकांना हा विचार हा आपल्याला दाखवता येईल, सांगता येईल। तर अशा प्रकारची वास्तू उद्याच्या काळामध्ये व्हावी जशी आपल्या सर्वांची इच्छा आहे तशी माझीसुद्धा आहे, सुप्रियाताईंची आणि डॉक्टर शिंगणे साहेबांचीसुद्धा आहे। आणि ती इच्छा आपल्या सर्वांच्या जी मनात आहे ती अस्तित्वात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वाससुद्धा माझ्यासारख्याला वाटतो। मला मनापासून या ठिकाणी येऊन आनंद झाला। आणि अशाच प्रकारे जी लोकांच्या हितासाठी, समानतेसाठी जे झटले त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला स्मारक नाही तर एक म्युझियम आपल्याला कसं उभारता येईल यासाठी हे सरकार नाही तर आमच्यासारखे कार्यकर्ते उद्याच्या काळामध्ये प्रयत्न करतील असाही विश्वास माझ्यासारख्याला वाटतो। यावेळी साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी रोहित पवारांना ताराबाईच्या वाड्याची माहिती दिली। आज रोहित पवार ताराबाई शिंदेंच्या या वाड्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आले आणि हा वाड्याचं जतन झालं पाहिजे। ताराबाई शिंदेंच्या नावाने आपल्याला एक स्मारक करता येईल, एखादी एक भव्य अशी वास्तू करता येईल की ज्यात महिला सबलीकरणाविषयक सर्व उपक्रम आपल्याला राबवता येतील, ट्रेनिंग प्रोग्राम घेता येईल अशी इच्छा आज रोहित पवार यांनी व्यक्त केली। यापूर्वीसुद्धा सुप्रिया सुळे खासदार ह्यासुद्धा येऊन गेल्या होत्या। आजच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी हा कार्यक्रम सुप्रिया सुळेंच्या सांगण्यावरून या ठिकाणी भेट द्यावं ही त्यांची पूर्वनियोजित होती। आणि मग त्यांनी ताराबाई शिंदे त्यांनी कशा प्रकारचं लिखाण केलं, या वाड्यामध्ये त्यांचं कसं वास्तव्य होतं याबद्दलची माहिती विशेष करून माझ्याकडनं आज समजून घेतली। आणि मला असं वाटतं त्यांच्या एकंदर या बोलण्यावरून आणि त्यांना जी रुची वाटली की खरंच ताराबाई शिंदेंच्या नावाने या बुलढाणा शहरात काहीतरी एक चांगला उपक्रम
विधायक उपक्रम सुरू झाला पाहिजे ही त्यांची प्रामाणिक इच्छा आजच्या या भेटीमध्ये दिसून आली. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.